सकाळचे वाजलेत 7. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचा व्लॉग असणार आहे खूप खास, कारण मी दाखवणार आहे तुम्हाला अ डे इन माय लाईफ. तर सगळ्यात आधी मी गेलो किचनमध्ये, आंघोळीला गरम पाणी ठेवले. आणि बेसिकली मला एक सवय आहे की सकाळी उठून गरम पाणी प्यायचे. खरं तर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने आपली पचनक्रिया सुधारते, डिटॉक्सिफिकेशनसाठी सुद्धा खूप मदत होते, तुमचे वजन मेंटेन राहते, असे बरेच फायदे आहेत. सो मी रेकमेंड करेन सगळ्यांना की सगळ्यात आधी उठल्यानंतर गरम पाणी प्यायला विसरू नका. खिडकीत गेलो आणि म्हटलं थोडंसं विटामिन डी घ्यावं, पण कसलं काय, ढगाळ वातावरण झालं होतं. नियमित व्यायामामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे बरेच फायदे आहेत. जवळपास 20 मिनटं व्यायाम केलं आणि इट्स टाईम फॉर अंघोळीला जाणे. पण त्याआधी ब्रशिंग युअर टीथ इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. तर अशा पद्धतीने अंघोळ झाली आणि कॉलेजच्या गणवेशात आय एम रेडी. पण त्याआधी देवाची पूजा करणं इज मस्ट. माझ्या रूममध्ये गणपतीची आणि कृष्णाची मूर्ती आहे, सो नियमितपणे मी त्यांची पूजा करतो. नाव इट्स टाईम फॉर द ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टमध्ये प्रथिने म्हणजेच प्रोटीन असलेलं फूड मी शक्यतो प्रयत्न करतो खाण्याचा. सो अंड, केळी आणि खास मम्मीने बनवलेला खारीक खोबऱ्याचा लाडू मी फस्त केला. आता थोडा चेहरा चांगला दिसावा म्हणून सगळ्यात आधी मी यूज करतो मॉइश्चरायझर. सिन्स माझी स्किन खूपच ड्राय आहे, मला माझ्या स्किनला हायड्रेट ठेवावंच लागतं आणि त्यासाठी मग मॉइश्चरायझरचा यूज करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सो अशा पद्धतीने मॉइश्चरायझर लावल्यानंतर वेळ आहे आपल्याला सनस्क्रीन यूज करण्याची. सो सनस्क्रीन शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेन की सनस्क्रीन लावल्याशिवाय तर बाहेर पडूच नका तुम्ही. त्यातल्या त्यात तुम्ही सनस्क्रीन घेताना SPF 50+ असलेली सनस्क्रीन घ्या, जेणेकरून तुमची स्किन डॅमेज होणार नाही. आणि लुक ॲट मी नाव, दिसतोय की नाही छान. आणि अशा पद्धतीने चला बॅग भरली आणि निघालो मी आता कॉलेजला. वर्गात पोचलो आणि तसं आज बेसिकली आमचे 3 लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल असणार आहे. जेवण झालं की लगेच आम्ही प्रॅक्टिकलला गेलो. तर आज होतं मेडिसिनल केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल आणि आम्हाला करायचं होतं सिंथेसिस. आज तर आम्ही अक्षरशः जुगाड करत होतो. प्रोडक्ट गरम असल्यामुळे ना, तर लिटरली फिल्टर पेपरमधूनच खाली पडत होतं. कसं कसं प्रोडक्ट आलं, प्रोडक्ट आलं हे सगळ्यात महत्त्वाचं. बाकीचे आपले मस्त निवांत लिहत बसलेले. मी आपलं गुंतलेलो की बाबा कसंही आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे, प्रोडक्ट आलंच पाहिजे यासाठी. आणि बघू शकता काही आहेत मित्रमंडळ जे आम्हाला सहकार्य करत होते. प्रॅक्टिकल झालं आणि अशा पद्धतीने कॉलेज सुटलं आणि मी निघालो माझ्या रूमकडे जाण्यासाठी. सो दिस इज हाऊ आय हॅव स्पेंट माय डे. व्हिडिओ आवडले असल्यास जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.